माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. दिंडी किती छान दिसत आहे. रामकृष्ण हरी माऊली. मी आहे सचिन आणि स्वागत आहे तुमचं आपले पालखी सोहळा भाग 5 मध्ये. मागील व्हिडिओला तुम्ही खूप प्रतिसाद दिला, याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. तर व्हिडिओ बिलकुल पण स्किप करू नका, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वारीची संपूर्ण व्ह्यू दाखवणार आहे. तर चला तर मग. पाऊले चालती पंढरीची वाट, सुखाचा सुकाळ जवळ आला, कटीवरी हात विठेवरी उभा, पाहता त्या शोभा डोळी यांची, टाळ मृदुंग घोर लागली से धुन, विसरले मन देह भाव. मित्रांनो, तुकोबा आपल्या अभंगातून म्हणतात, जेव्हा वारकऱ्यांची पावले पंढरपूरच्या वाटेवर पायी चालू लागतात, तेव्हाच त्यांना जाणीव होते की आता परमसुखाचा काळ अगदी जवळ आला आहे. कमरेवर हात ठेवून विटेवर उभा असलेल्या त्या विठ्ठलाची शोभा डोळ्यात साठवून घेण्यासाठी पाय वेगाने पुढे पडतात. वारीमध्ये टाळ आणि मृदुंगाचा जो प्रचंड गजर आणि धून लागते, त्या नादात वारकरी स्वतःचे शरीर आणि थकवा पूर्णपणे विसरून जात असतात. मित्रांनो, वारकऱ्यांचे पाय पंढरपूरच्या दिशेने कसे स्फूर्तीने चालतात, याचे हे सुंदर प्रत्यक्षात उदाहरणच आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही दिंडी बघू शकता, किती छान दिसत आहे. माझ्या पाठीमागे बघा व्ह्यू. मित्रांनो, लाखोंच्या गर्दीतून ही ॲम्ब्युलन्स शिस्तबद्ध असलेल्या या वारकऱ्यांमधून कशी जात आहे तुम्ही बघू शकतात. वारकरी सुद्धा या ॲम्ब्युलन्सला रस्ता देत आहेत. मित्रांनो, जागोजागी ही पालखी सोहळा बघण्यासाठी हे सर्वजण जिथे जमेल तिथे येऊन पायी वारी बघत आहेत. तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे हे येऊन बसले आहेत. मित्रांनो, आता आपण या ठिकाणावरून पुढे जात आहोत. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम.
माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. मित्रांनो, लाखो वारकरी पायी पंढरपूरला आपल्या विठोबाच्या दर्शनासाठी जात आहेत. तिथे गेल्यावर चंद्रभागा नदीमध्ये आंघोळ करून विठ्ठलाचे दर्शन घेऊन ही वारी पूर्ण करतील. या वारीमध्ये कोण लहान तर कोण तरुण तर कोण वयोवृद्ध सर्व आहेत, तुम्ही बघू शकतात. मित्रांनो, आता आपण यांच्यासोबतच पुढे जात आहोत. आपल्याला पण या ठिकाणी जायचं आहे. मित्रांनो, आता आपण दिवे घाटामध्ये अर्ध्यात आलो आहोत. आपल्याला अजून भरपूर पुढे जायचं आहे, तर चला तर मग.
जीवन की घड़ियों को रत्ना गवाना जीवन की घड़ियों को रत्ना। मित्रांनो, वारकऱ्यांसोबत पायी चालण्याचा आनंद हा खरंच वेगळाच आहे. त्यांच्यासोबत भजनाचा आनंद घेत जाणं खरोखरच खूप भारी आहे. तर चला तर मग अजून भजनाचा आनंद घेत पुढे जाऊयात. मित्रांनो, दिवे घाटातले हे वारीचे छान दृश्य तुम्ही बघू शकतात. एवढा निसर्गरम्य परिसरातून वारीचे हे स्मरणीय दृश्य खरोखरच खूप छान वाटत आहे. वारीमुळे संपूर्ण घाट हा भरून गेलेला आहे. तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे वारीचे हे दृश्य आहे. मित्रांनो, व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे आता आपण या ठिकाणी थांबत आहोत. लवकरच भेटूया पालखी भाग 16 मध्ये. जर पालखी सोहळ्याचे संपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, नक्की जाऊन बघा. पुन्हा भेटू नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.